शैक्षणिक, क्रीडा, शेती, व्यावसायिक, राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पीजी न्यूज मराठी। कोळगाव येथील विविध मागण्यांसाठी रस्ता रोकोला आले यश, काही मागण्या मान्य। कोळगाव येथील रस्ता व इतर मागण्यासाठी कोळगाव फाटा या ठिकाणी बाळासाहेब नलगे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता रोको करण्यात आला। प्रलंबित रस्ते, शेतकऱ्यांचे प्रश्न यासह विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी ग्रामस्थ आग्रही होते। यावेळी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्याच्या कांद्याला बाजार मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या दुधाला बाजार मिळाला पाहिजे, यासाठी हे आंदोलन आहे। सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, आज 7 रुपये 10 रुपये कांदा चाललाय, 20 रुपये झाल्याशिवाय शेतकऱ्याला खर्च निघत नाही, फक्त नफा नाही, खर्च 20 रुपये गेला तर मिळतो। सगळ्याची हेनसल चालवलेली आहे शासनाने, शासनाचं दुर्लक्ष आहे आणि त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा रस्ता। आणि तुम्ही रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केलं। 1 वर्ष झालं विक्रम पाचपुते यांनी नारळ फोडला, ठेकेदाराच्या मशनी आल्या, काम चालू झालं बंद काय झालं, मग चालू करण्यासाठी तुम्ही ग्रामस्थांशी काय चर्चा केली नाही, काय अडचण येते, काय नाही, काहीच नाही। का बरं? तुमची चूक आहे। ऑफिसला 10 वेळा आलं गाठ भेट नाही, आम्ही कोणाच्या रुपयाला लाजिंदार नाही, कोणत्याही ठेकेदाराला कधी आयुष्यात हुक टाकलेला नाही, कामाची क्वालिटी उभं राहून करून घेतो। आज आम्हाला आनंद वाटला, आमच्या तोंडेवाडीच्या रस्त्याचा जो लगत ठेकेदार आहे, इतकं उत्कृष्ट काम केलं, त्यांनी चांगलं काम केलं। आम्ही जे चांगलं काम करतो त्याच्या आम्ही शाबासकी देतो, पण जो चुकीचं काम करतो त्याला आम्ही पाठीशी घालीत नाही, उघडं पाडितो, अधिकाऱ्याला बी आणि ठेकेदाराला बी। तुम्ही ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू करा। इथं किती ऍक्सिडेंट झाले, कोळगाव ते कोळगाव फाटापर्यंत ऊंट याचा रस्त्याचा प्रश्न कोर्टात गेला म्हणजे काय झालं? कोर्टात प्रश्न गेला म्हणजे तुम्ही वर हात करून मोकळे झाले का? तुम्ही काय कोर्टाला तारखेला काय कागदपत्राची पूर्तता केली? कोणाची चूक आहे, कोणाची नाही? कुठून रस्ता चालू झाला पाहिजे, काम चालू झालं पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांवर सुद्धा अन्याय झाला नाही पाहिजे। त्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे साहेब? पीजी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।